वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. वृक्षभूमी उपसवितो प्रभुचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभुचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभुचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभुचा. जीवन तसे कान ओझाने तुटलेले असो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हाच प्रभू आहे. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ते कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 10 ते 13 ही वचने. मत्ते कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 10 ते 13 ही वचने. नंतर असे झाले की तो घरात बसला असता, पहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. हे पाहून परुषी त्यांच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखण्यातांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय? हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे, तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी मत्ती कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय त्याची 10 ते 13 वचन वाचली. विशेष करून हा जो प्रसंग आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण या वचनामध्ये आपण पाहतो, जो जकातदार आहे म्हणजे कर गोळा करणारा आहे, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारण केलेलं आहे. आणि त्याला पाचारण केल्यामुळे जो वाद उद्भवलेला आहे आणि त्या वादाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. आणि 10व्या वचनामध्ये तो सांगत आहे की याला आपले अनुसरण करण्यास बोलावले होते. त्यानंतर मत्तयाच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पापी लोक येशू त्याच्या शिष्यांबरोबर जेवायला बसले होते. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की जे अनेक परुषी लोक आहे ते जकातदारांना देशद्रोही किंवा भ्रष्ट असे मानत होते. आणि त्यामुळे या ठिकाणी एक वाद निर्माण झालेला आहे, तो म्हणजे धार्मिक वाद. आणि परुषांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे.
11व्या वचनामध्ये आपण पाहतो की हे जे धार्मिक नेते आहे म्हणजेच परुषी, प्रभू येशू ख्रिस्त त्या पापी लोकांबरोबर जेवत आहे हे पाहून संतापले आणि त्याच्या शिष्यांनी त्यांना विचारलेलं आहे की तुमचा जो गुरु आहे तो जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवत आहे? आणि त्यांच्या मते ना, परुषी आहे त्यांच्या मते पवित्र माणसाने अशा अशुद्ध लोकांबरोबर कधीही संबंध ठेवू नये आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टी ते परुषी सांगत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलं की निरोगी लोकांना वैद्यांची गरज नसते तर आजारी लोकांना असते. आणि या वचनांमध्ये दयेचे जे महत्व आहे त्या दयेविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मला यज्ञ नको तर दया हवी आहे. होशे 6:6 मध्ये या वचनाचा संदर्भ आहे. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताला या वचनाच्या द्वारे मला आणि तुम्हाला काय शिकवायचं आहे? येशू ख्रिस्त मला आणि तुम्हाला हे शिकवत आहे ना. या भागातून मुख्य संदेश माझ्या आणि तुमच्यासाठी हाच आहे की येशू ख्रिस्त कोणाचाही तिरस्कार करत नाही. तो प्रत्येकाला ना, मला संधी दिली, तुम्हाला संधी दिली, त्याचप्रमाणे त्या जकातदाराला देखील संधी दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला तो संधी देतो आणि जो कोणी खरे धर्म पालन करतो तो त्यांचा न्याय करत नाही तर त्यांच्यावर तो दया करतो. मला यज्ञ नको, दया पाहिजे, याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. देवासमोर स्वतःचे दोष मान्य करणे हीच आध्यात्मिक आरोग्याची पहिली पायरी आहे. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला होता ह्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी येशू ख्रिस्ताने जकातदाराला पाचारण करून परुषी लोकांना दाखवलेलं आहे. कारण ते स्वतःला धार्मिक समजत होते. परंतु येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयास या जगामध्ये आलेला, जे हरवलेले होते त्यांना शोधावयास आला. जकातदार हा हरवलेला होता, तो पापामध्ये होता, त्याने शोधलं आणि आपल्या राज्यामध्ये घेऊन आला. त्याचप्रमाणे मी आणि तुम्ही पापामध्ये असताना आपल्याला देखील त्याने आवाज दिला. ज्याप्रमाणे जक्कायाला म्हटलं की माझ्या मागे, त्याचप्रमाणे त्याने मला आणि तुम्हाला आवाज दिलेला आहे. देवा, वचन आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. तू आम्हा पाप्यांवर दया केली, तू आमची निवड केली, तू आम्हाला या जगामध्ये तुझी सेवा दिली, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. त्याचे येणे जग नाही, काय वेळ थोडा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.